तर आज मला बनवायची होती पातोळीची रस्सा भाजी। त्यासाठी मी कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, टोमॅटो आणि सांबार याची बारीक पेस्ट काढून घेतली। पेस्ट तयार झाली तोवर मी इकडे गॅसवर कढई तापायला ठेवली। त्या कढईमध्ये 2 पळी तेल टाकून तेल गरम व्हायला ठेवलं। तेल गरम होईपर्यंत मी इकडे एका ताटामध्ये बेसन पीठ टाकून घेतलं। बेसन पीठामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि लसूण जिऱ्याची पेस्ट सांबार टाकून चांगलं पीठ मळून घेतलं। पीठ मळून होताच इकडे कढईमधलं तेल तापलं, त्यामध्ये मोहरी आणि आपलं तयार झालेलं वाटण टाकलं। वाटण चांगलं परतून घेतलं। त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मी इथे खानदेशी मटण मसाला वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला वापरू शकता। त्यानंतर मी चांगलं परतून झाल्यानंतर त्या मिश्रणामध्ये पाणी ॲड केलं आणि पाण्याला एक उकळी काढून घेतली। पाण्याला उकळ येताच त्यामध्ये तयार केलेल्या सर्व पातोळी टाकून घेतल्या। पातोळीला 5 ते 10 मिनिट मंद आचेवर शिजवून घेतलं आणि आपली भाजी तयार झाली।